65 दिवस 24 तास पाणी पुरवठा आम्ही करणार आहोत। लातूर शहरामध्ये 24 तास वीज पुरवठा आम्ही करणार आहोत। या लातूरामध्ये भविष्यामध्ये स्वयंपाकाचा गॅस सुद्धा पाईपलाईन द्वारे देण्याचा आमचा मानस आहे। महापालिकेसाठी स्वतंत्र अद्ययावत इमारतीची उभारणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत। मिनी मार्केट चा पुनर्विकास आम्ही हाती घेणार आहोत। शहरामध्ये नवा टाउन हॉल उभा राहायला पाहिजे अशी लातूरकरांची इच्छा आहे। नवा टाउन हॉल आम्ही या शहरामध्ये उभा करणार आहोत। स्लॉटर हाऊस सुद्धा या लातूरमध्ये जी आवश्यकता आहे, या लातूर शहराला लागून स्लॉटर हाऊसची सुद्धा उभारणी आम्ही करणार आहोत। भुयारी गटार योजनेची अंमलबजावणी स्वामी विवेकानंद आणि अहिल्यादेवी होळकरांचा पूर्ण आकृती पुतळा आम्ही या लातूरमध्ये उभा करणार आहोत। शहर स्वच्छतेसाठी मेकॅनिकल स्वीपिंग मशीन्स आम्ही याचा वापर भविष्यामध्ये करणार आहोत। लातूर शहर हे हागणदारी मुक्त झालं पाहिजे, यासाठी सुद्धा आम्ही ठोस पावलं या ठिकाणी उचलणार आहोत। कचऱ्यापासून वीज निर्मिती आम्हाला करायची आहे। पर्यावरणाच्या संवर्धनासाठी या लातूर शहरामध्ये येणाऱ्या 5 वर्षामध्ये 1 कोटी झाडांची लागवड आम्ही करण्याचा मानस या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। या लातूर शहरामध्ये काहीतरी वेगळं करावं आणि म्हणून विरंगुळ्याला आपल्याला एकही ठिकाण या लातूरात नाहीये। नाना नानी पार्क आम्ही यशस्वीरित्या केलं, आजी आजोबा पार्क आम्ही यशस्वीरित्या केलं आणि त्याचा फायदा आज लातूरकर त्या ठिकाणी घेत आहेत। पण या लातूरात एक बर्ड पार्क, पक्ष्यांचं उद्यान करण्याची कल्पना आम्ही आपल्या समोर या ठिकाणी घेऊन येत आहोत। प्रत्येक प्रभागामध्ये चिल्ड्रन्स पार्क, पब्लिक पार्क आणि प्लेग्राउंड आम्ही विकसित करणार आहोत। पार्किंगसाठी व्यापारी परिसरामध्ये बहुमजली वाहनतळांची उभारणी आम्ही करणार आहोत। चौकामध्ये सिग्नल्स आणि सीसीटीव्ही कॅमेरे आम्ही या लातूरामध्ये बसवणार आहोत। लातूर शहर हे आम्हाला वायफाय करायचं। लातूरात कुठेही इंटरनेट विद्यार्थ्यांना वापरता यावं, कारण लातूरातलं शैक्षणिक वातावरण हे आपल्याला ठाऊक आहे। तेव्हा लातूर हे वायफाय करावं आणि विद्यार्थ्यांना इंटरनेट लातूर शहरामध्ये कुठेही वापरता येईल अशी व्यवस्था येणाऱ्या काळामध्ये आम्ही करणार आहोत। अद्ययावत ग्रंथालय या लातूरात आम्हाला उभं करायचं। शहरामध्ये विद्यार्थ्यांसाठी स्टडी सेंटर आम्हाला उभे करायचे। राजीव गांधी जीवनदायी विमा योजनेचा लाभ आम्हाला या लातूर शहरातल्या नागरिकांपर्यंत पोहोचवायचा आहे।